नमस्कार, मी प्रभाकर फापाळे, लिंगदेव, माजी सरपंच, अकोले तालुका शिवसेना उपतालुका प्रमुख, लिंगेश्वर नागरी सहकारी पतसंस्थेचा विद्यमान संस्थापक चेअरमन. मी या संदर्भामध्ये बाईट देतो आहे की पिंपळगाव खांड या लघु पाटबंधारे तलावातून पाण्याचा जो सातत्यानं गेली 3-4 वर्ष सातत्यानं शेतकऱ्यांच्या अडचणीचा प्रश्न निर्माण होतोय, शेतकऱ्यांना अडचणी निर्माण करतोय. याच्यात नेमकं भानगड काय आहे? 2024 साली पाणी जानेवारीमध्ये सुटलं, 2025 साली पाणी 20 फेब्रुवारीला सुटलं आणि 2026 ची आज 25 तारीख आहे. मग पाणी न सुटण्याचं कारण काय? आज जेवढे केटीवेर मुळा नदीवर आहेत त्या केटीवेरचा साधारण जो टेलचा भाग आहे, साधारण 1000 फुटाचा भाग, 1000 फुटापर्यंत जेवढ्या काही मोटारी आहेत शेतकऱ्यांच्या, त्या सगळ्याही आज उघड्या पडलेल्या आहेत. त्यांच्यावर पाणी नाही आहे आणि त्यामुळं जी आज शेतकऱ्यांची जी पिकं आहेत, गहू असेल, कांदे असतील, फुलं असतील, निरनिराळी पिकं ही एका पाण्या वाचून होरपळून जाणार आहे, जाळपोळ होणार आहे. मग हा शेतकऱ्यांच्या जीवनाशी कोण खेळ करतं आहे, कशामुळे करतं आहे, हे आम्हाला समजत नाही. सातत्यानं गेले आम्ही 3ही वर्ष सातत्यानं संघर्ष केल्यावरच पाणी सुटते. मी आज सकाळपासून या तालुक्याच्या लोकप्रतिनिधींशी बोललो, त्यानंतर इरिगेशन डिपार्टमेंटचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर सन्माननीय काळेसाहेबांशी बोललो, त्यानंतर इरिगेशनचे डेप्युटी इंजिनियर सन्माननीय जोरेकर साहेबांशी बोललो, त्यांच्या जीईशी बोललो, त्यांच्या पाटकऱ्याशी बोललो. प्रत्येकाची उत्तरं वेगवेगळी येतात. मग कशामुळं हे पाण्याचा गोंधळ का निर्माण केलेला आहे आणि आमच्या शेतकऱ्यांच्या जीवाशी का खेळत आहेत? म्हणून या निमित्तानं माझा एकच प्रश्न आहे, या सर्व अधिकारी, लोकप्रतिनिधी या सर्वांना एकच प्रश्न आहे की आमचं आणि तुमचं काही भांडण आहे का? तुम्ही आमचे भाऊबंद आहात का? असा तर काही प्रश्न नाही. आणि म्हणून तुम्ही शेतकऱ्यांच्या जीवनाशी खेळू नका, आमची पिकं जाळू नका. येत्या 2 दिवसामध्ये साधारण 28 तारखेपर्यंत पिंपळगाव खांड लपातून पाणी जर सुटलं नाही तर मुळा खोऱ्यातील जे शेतकरी आज उघडे पडलेले आहेत ते सर्व शेतकरी जाऊन आम्ही मुळा लपाचं, पिंपळगाव खांड लपाचं पाणी आम्ही स्वतः सोडू. मग त्यासाठी कुठलीही किंमत मोजावी लागली तरी चालेल. आमच्यावर कुठल्याही प्रकारचे गुन्हे दाखल केले तरी चालतील. माझी प्रशासनाला आणि या तालुक्याच्या लोकप्रतिनिधींना, या जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना, सगळ्यांना आमचे हात जोडून विनंती आहे की आमच्या जीवनाशी न खेळता आमच्या मुलाबाळांकडे बघा, आमच्या जमिनीकडे बघा, आमच्या जनावरांकडे बघा. आमच्या तालुक्यामध्ये पाडोशीचं पाणी सुटून 15 दिवस झालेत, निळवंड्याचं पाणी सुटून 15 दिवस झालेत. या धरणांमधून पाणी सोडत असताना आंबीचं सुद्धा एक रोटेशन धामणगाव पाटपर्यंत आलेलं आहे. आणि म्हणून पिंपळगाव खांडचं का उशीर होतो आहे हाही त्यानिमित्ताने प्रश्न निर्माण होतो आहे. म्हणून प्रशासनाला विनंती आहे की येत्या 28 तारखेपर्यंत पाणी सोडावं, नाहीतर आम्ही 1 मार्चला सर्व शेतकरी जाऊन पाणी सोडू. आणि म्हणून पुनश्च एकदा विनंती करतो की आपण त्या दरम्यानसुद्धा पाणी सुटल्यानंतर जो काही विजेचा लपंडाव चालू करतात तो सुद्धा कृपा करून करू नये. कारण जो हातातोंडाशी आलेला घास आहे, शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेल्या घासाची तुम्ही किंमत करू नका, एवढीच या निमित्ताने मला तुम्हाला विनंती करायची आहे. आणि पुन्हा एकदा सांगतो, आमच्या शेतकऱ्यांच्या जीवनाशी तुम्ही खेळू नका, एवढीच या निमित्ताने विनंती करतो. आणि तुम्हाला ही 28 तारखेची डेडलाईन देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर. आमच्याकडे टायटन, फास्ट ट्रॅक, प्युमा, ओकले, वेलॉसिटी, सीके, रेबन, आयडी, वोग, पोलीस, स्टेपर, स्कॉट, करेरा, टॉमी हिलफिगर, किलर, क्रिझाईल, झाईस, प्राईम, ब्रॉन्झर, यश, बॉश अँड लॉम्ब, जॉन्सन अँड जॉन्सन, अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स, सनग्लासेस, लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध. तसेच टायटन कंपनी लेन्सेसचे एकमेव अधिकृत विक्रेते. आता अकोल्यात प्रथमच ऑटो मशीनद्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग. प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाईस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ॲपल कंपनीचा टॅब. तज्ज्ञ ऑप्टोमेट्रिस्टकडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी, डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी, काच बिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे, पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे, कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर. आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी 10:30 ते 3:30 पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर इथे उपलब्ध राहतील. आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर, अकोले बसस्थानकाच्या मागील बाजूस, जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे, अकोले, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. संपर्क 91 36 52 93 93.